निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 15 जानेवारीला निवडणूक आहे. तर मतमोजणी ही 16 तारखेला आहे. मी आता गोगरासवाडी या परिसरामध्ये आहे. या गोगरासवाडी परिसरामध्ये आपण पाहू शकतात की विकास कामं चालू आहेत. ही विकास कामं म्हणजेच रस्त्याची कामं. या रस्त्याची कामं चालत असताना अर्धवट कामं असून राहिलेली आहेत. त्यातच आपणला इथे एक जय महाराष्ट्राच्या वतीने मी दाखवू इच्छितो की हा MSEBचा पोल आहे. मी कॅमेरामॅनला सांगेल की अजून थोडंसं क्लोज करून दाखवा. आणि थोडं जर वरती गेल्यानंतर पाहू शकता की जवळजवळ 35 फुटाचा हा जो पोल आहे, तो जर कदाचित इथं काही अप्रिय घटना घडली तर हा पोल तुटायला आलेला आहे. आणि हा पोल जर तुटला तर मोठा अपघात घडू शकतो. त्यामुळे प्रशासनाचं किंवा सरकारचं किंवा MSEBचं कशा प्रकारचं दुर्लक्ष इथं आहे ते आपण पाहू शकता. त्यामुळे नागरिकांनी येत्या काही काळात कशा प्रकारचं मतदान करावं हाही इथं मुद्दा महत्त्वाचा ठरतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्यांच्या ज्या समस्या आहे त्याकडे लक्ष दिलं जातंय का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोरेसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली.